चिंगीच्या भातुकलीसारखाच आपणही आनंदानं आपला संसार उभारतो, कष्टानं एक एक वस्तू जमवतो. पण अचानक नियती डाव सांगते आणि अवघा संसार उधळून लावते. भूकंप, पूर, चक्रीवादळ, गारपीट, वीज कोसळणे अशी अनेक संकट महाराष्ट्रावर आली. त्यात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. अशा संकटामध्ये गरज असते ती आपुलकीची आणि भक्कम आधाराची, अश्रू पुसून पुन्हा आनंद फुलवण्याची. शासनानं हेच कर्तव्य पार पाडले. आपत्तीग्रस्तांना आर्थिक सहाय्य, सुरक्षित निवारा दिला. त्यांच्या आरोग्याची, मुलांच्या शिक्षणाची काळजी घेऊन त्यांच्या जीवनात आनंद फुलवला. मदतीतून नवजीवन, आनंदाचे पुनर्वसन. आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग, महाराष्ट्र शासन. उत्तर महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा. अनाथ गतिमंद मुलींनी साकारल्या रक्षाबंधनासाठी राख्या. गतिमंद अर्थात विशेष मुलींच्या पालकांना आपल्या मुलांनीही सर्वसाधारण मुलांसारखे जीवन जगावे अशी अपेक्षा असते. मात्र या मुली सर्व अनाथ आहेत. यांचा सांभाळ संस्थाचालक सुनील वाघ हे आपल्या मुलींसारखा सांभाळ करत असतात. मुलींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी श्री संस्कार मतिमंद मुलींच्या शाळेमध्ये मुलींना राख्या तयार करण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. या मुलींनी बनविलेल्या राख्यांना तालुक्यातील शाळा, कॉलेज आणि सामाजिक संस्थांकडून मोठी मागणी असते. या मुलींना कलागुणांना वाव मिळावा यासाठी शाळेमार्फत नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत असून या उपक्रमाअंतर्गत राख्या तयार करणे, दिवे कंदील बनवणे, आहेर पाकिटे, डोअरमेट, तोरण, कागदी पिशव्या तयार करणे या सर्वांचे प्रशिक्षण देण्यात येते. सध्या रक्षाबंधन हा सण जवळ आला असून स्वीकार शाळेतील विद्यार्थिनी निरनिराळ्या राख्या बनवण्यात मग्न झाल्या आहेत. धुळे शहरातल्या श्री संस्कार मतिमंत मुलींच्या शाळेमध्ये अनोखा उपक्रम राबवला जातोय. श्रावणातला पहिला सण म्हणून रक्षाबंधन या सणाला विशेष असं महत्त्व आहे. रक्षाबंधन सणासाठी राख्यांना मोठी मागणी असते. नेमकी हीच गोष्ट लक्षात घेऊन धुळ्यातल्या श्री संस्कार मतिमंद मुलींच्या शाळेमध्ये मतिमंद मुलींनी अनोख्या अशा राख्या तयार केल्या आहेत. रंगीबिरंगी विविध कलाकसुरीच्या या राख्या शाळेतील कार्यशाळेमध्ये विद्यार्थिनींनी तयार केल्या आहेत. गतिमंद असल्या तरी अतिशय सुरेखपणे या मुली सुंदर अशा राख्या तयार करतात. यमुनाई शैक्षणिक व सांस्कृतिक महिला संस्थेच्या श्री संस्कार मतिमंद शाळेमध्ये तब्बल 98 मुली प्रवेशित आहेत. या शाळेत शिकणाऱ्या मुलींना व्यावसायिक शिक्षणाचे प्रशिक्षण दिले जाते. यात ग्रीटिंग कार्ड तयार करणे, राख्या बनवणे, दिवाळीसाठी लागणाऱ्या पंत्या असो की गुढीपाडव्यासाठी लागणाऱ्या आकर्षक गुढ्या अशा विविध सणांसाठी लागणाऱ्या वस्तू या कार्यशाळेतील या विद्यार्थिनी आपल्या कार्यकुशलतेने तयार करतात. म्हणूनच श्री संस्कार मतिमंद शाळेत तयार होणाऱ्या राख्यांची इतर वस्तूंना मोठी मागणी असते. या गतिमंद विद्यार्थिनींना शाळेतील कला शिक्षक विविध साहित्य बनवण्याचे प्रशिक्षण देतात. गतिमंद असले तरी या विद्यार्थिनींना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी त्यांना स्वावलंबी करण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे. ताई काय सांगाल, काय नेमकं तुमच्याकडे काय काम चाललंय आता? नमस्कार, मी हिरल भरद्वाज. मी श्री संस्कार मतिमंद मुलींची कार्यशाळेमध्ये कला शिक्षक आहे. तर इथे 18 वर्षाच्या वरील मुलींसाठी कार्यशाळा चालवली जाते. त्यात मुलींना पूर्णपणे अडकवण्यासाठी व त्यांची बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी त्यांना वेगवेगळे प्रशिक्षण दिले जाते. तर त्यासाठी त्यांना सणावारनुसार आम्ही वस्तू बनवायला शिकवतो. जसं की रक्षाबंधन आहे तर त्या राखी बनवायचं शिकवणं, नंतर गणपती असतील तर गणपतीसाठी लागणारे आसन, मोतीची माळा, तसेच दिवाळी असेल तर प्रत्येक वर्षी दिवाळीचे दिवे बनवले जातात.
तसेच आता धान्याचे मटके बनवले जातात. अशा प्रत्येक सणानुसार मुलींना वेगवेगळे प्रशिक्षण दिले जातं. त्याच पद्धतीने त्यांना वेस्ट आउट ऑफ वेस्टचं पण आम्ही शिकवतो. जसे की पेपरने बुके बनवायचं, पेपर बॅग, मेडिकल पाऊच अशा विविध प्रकाराच्या वस्तू आम्ही मुलींना प्रशिक्षण देत असतो. जेणेकरून मुलींचं पूर्ण लक्ष त्याच्याकडे असतं आणि त्यांच्याकडून ते शिकतात पण. असं आम्ही सगळ्यांना शिकवतो. येवले शैक्षणिक सांस्कृतिक महिला मंडळ धुळे संचलित संस्कार अनाथ मतिमंद मुलींच्या नगरात गेल्या 15 वर्षापासून आम्ही महाराष्ट्रातील अनाथ गतिमंद मतिमंद मुलींना न्यायालयाच्या आदेशाने सांभाळ करीत आहोत. आज या संस्थेमध्ये 98 मुली अनाथ गतिमंद प्रवेशित आहेत. या मुलींच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून संस्थेने गेल्या अनेक वर्षापासून अनेक उपक्रम राबवलेले आहेत. त्या माध्यमातून 18 वर्षावरील मुलांना संस्थेच्या कार्यशाळेच्या माध्यमातून विविध व्यावसायिक शिक्षणाचं प्रशिक्षण या ठिकाणी दिलं जातं. त्यामध्ये प्रामुख्याने दिवाळी, दसरा, गुढीपाडवा, रक्षाबंधन, कालाष्टमी अशी जी विविध सण आहेत त्या सणांच्या उपयोगाच्या वस्तू या मुलींच्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्यांना प्रशिक्षित केलं जातं. दिवाळीच्या वेळेस विविध प्रकारच्या दिव्यांची, आकाशकंदलांची, विविध वस्तूंची निर्मिती या मुलींच्या प्रशिक्षणातून या ठिकाणी आम्ही गेल्या अनेक वर्षापासून करत आहोत. गुढीपाडव्याला उत्कृष्ट अशा गुढ्या की ज्या आपण घरात ठेवून त्याची पूजा करू शकतो अशा पद्धतीच्या गुढ्यासुद्धा या मुलींकडून केल्या जातात. गळ्यातल्या माळा, फोटो फ्रेमच्या माळा, विविध प्रकारची वस्त्र या ठिकाणी मुलींच्या प्रशिक्षणात तयार होतात. आता हा रक्षाबंधनाचा सण आणि कालाष्टमीचा सण आता जवळ येतोय. त्या दृष्टिकोनातून आता संस्थेत मुलींनी विविध प्रकारच्या राख्या बनवण्याचं प्रशिक्षण त्यांना दिलं जात आहे. त्या पद्धतीच्या अत्यंत चांगल्या राख्या मुली आता तयार करत आहेत. जवळ श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण जवळ येतोय. त्या दृष्टिकोनातून श्रीकृष्ण भगवंताचे वस्त्र आणि आसन सुद्धा त्यांना शिवण्याचं प्रशिक्षण विविध प्रशिक्षणार्थी जे प्रशिक्षक आहेत संस्थेचे कार्यशाळेचे त्यांच्या माध्यमातून आम्ही देत आहोत. या मुलींचा सर्वांगीण विकास व्हावा हा एक दृष्टिकोन. भविष्यात त्यांचा पुनर्वसनाचा ज्यावेळेस वेळ होईल त्या मुलींना व्यावसायिक शिक्षण देणं अत्यंत महत्त्वाचं आहे की त्या मुली स्वतःच्या पायावर स्वतः कशा उभ्या राहतील. आणि हा दृष्टिकोन व्यवसाय प्रशिक्षणाचा राबवताना त्यांच्या बुद्धिमत्तेत वाढ व्हावी, त्यांचा IQ रिपोर्ट वाढावा हा प्रामुख्यानं या संस्थेचा उद्देश आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आता आम्ही विविध प्रशिक्षणाच्या कार्यक्रम आम्ही गेल्या अनेक वर्षापासून हाताळत आहोत. या प्रशिक्षणाच्या रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.